नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 8 सहस्रवग्गो सहस्त्र वर्ग. निरर्थक पदाने युक्त अशा हजारो वचनांपेक्षा एक सार्थक वचन केव्हाही श्रेष्ठ असते, जे ऐकून मन शांत होते. मनाला उपशांत करणारे एकच पद श्रेष्ठ होय. निरर्थक पदाने युक्त हजारो गाथांपेक्षा एक अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ असते, जी ऐकून मन शांत होते. हजारो अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय. निरर्थक पदाने युक्त अशा 100 गाथा म्हणण्यापेक्षा एकच धर्मपद म्हणणे केव्हाही श्रेष्ठकर असते, जे ऐकून माणूस उपशम पावतो. एक धम्मपद श्रेष्ठ होय. जो संग्रामात हजारो मनुष्यांना जिंकतो, त्यापेक्षा श्रेष्ठ संग्राम विजयी तो, जो आपल्या स्वतःला जिंकतो. स्वतःला जिंकणारा खरा संग्राम विजेता होय. ह्या इतर प्रजेला जिंकण्यापेक्षा आपल्या स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे. स्वतःला दमन करणारे, स्वतःला नित्य लगाम लावणारे जे श्रेष्ठ पुरुष आहेत, त्यांच्या विजयाला देवता, गंधर्व, ब्रह्मा अथवा कामदेव यापैकी कोणीच पराजित करू शकत नाहीत. संयमी व्यक्तीचा मार सुद्धा पराजय करू शकत नाहीत. महिना 100 वर्षपर्यंत यज्ञ करण्यापेक्षा क्षणभर सुद्धा परिशुद्ध महात्म्याची पूजा केव्हाही श्रेष्ठ असते. परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची घडीभर केलेली पूजा ही श्रेष्ठ होय. 100 वर्षपर्यंत अग्नीची परिचर्या करण्यापेक्षा क्षणभर देखील परिशुद्ध महात्म्याची पूजा श्रेष्ठ असते. अरहंताची घडीभर केलेली पूजा ही यज्ञापेक्षाही श्रेष्ठ होय. पुण्य संपादन करण्याच्या हेतूने मनुष्याने जरी वर्षभर यज्ञाने हवन केले, तरी ते पुण्य परिशुद्ध महात्म्यास केलेल्या वंदनाने प्राप्त होणाऱ्या पुण्याची 1/4 सुद्धा बरोबरी करू शकत नाही. परिशुद्ध व्यक्तीला केलेले अभिवादन श्रेष्ठ होय. जो अभिवादनशील आहे व जो नेहमी वृद्धांची सेवा करतो, त्याच्या 4 गोष्टी वाढतात: आयु, वर्ण, सुख आणि बल. आदर्शाच्या वंदनाने 4 फायदे होतात. जो दुराचारी आणि ध्यानरहित आहे, तो जरी 100 वर्ष जगला तरी त्यापेक्षा शीलवानाचे ध्यानरहित 1 दिवसाचे जगणे श्रेष्ठकर आहे. शीलवंताचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ असते. दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित 100 वर्ष जगण्यापेक्षा प्रज्ञा आणि एकाग्रचित्त असे 1 दिवस जगणे बरे. प्रज्ञावंताचे 1 दिवसाचे जीवन ही श्रेष्ठ होय. आळशी व निरुद्योगी 100 वर्ष जगण्यापेक्षा 1 दिवस दृढ पराक्रमी वीर्यवंत जगणे श्रेष्ठकर आहे. उद्योगी व्यक्तीचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ होय. जो जन्म आणि मरण यांची दखल न घेता 100 वर्ष जरी जगला, तरी त्यापेक्षा जन्म मरणाची दखल घेऊन जगणाराचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर असते. सत्य जाणणाराच श्रेष्ठ होय. अमृतपदाची अथवा निर्वाणपदाची प्राप्ती न करता 100 वर्ष जगण्यापेक्षा अमृतपदाची प्राप्ती करून 1 दिवस जगणे बरे. निर्वाण साक्षात्कारित 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ होय. उत्तम धर्म न जाणता 100 वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धर्मयुक्त 1 दिवस जगणे बरे. उत्तम धम्माचरणाचे 1 दिवसाचे जीवन ही श्रेष्ठ होय. यापुढील भागात आपण पाहणार आहोत 9 पापवग्गो पाप वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.